नमस्कार मंडळी. तुम्ही सर्व खुशाल आहात ना? मी देखील खुश आहे आणि नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी एक संतकथा घेऊन येत आहे. मंडळी, तुम्ही राजाचा रंक होतो ही म्हण ऐकली असेल. म्हणजे व्यसनामुळे, एखाद्या बाईच्या नादामुळे राजा होता आणि त्यांनी सगळं गमावलं आणि तो रंक झाला, ही म्हण ऐकली असेल आणि तो वाक्प्रचार ऐकला असेल. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का राजाचा संत झाला? तर आजच्या माझ्या संत कथेमध्ये खरंखुरं एक राजा तामिळनाडू प्रांतातला संतत्व पदावर सगळा राजपाट, सगळी ऐश्वर्य सोडून कसा गेला याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजची जी गोष्ट आहे ती तामिळनाडू राज्यामध्ये होऊन गेलेले थोर संत श्री कुलशेखर, दक्षिण भारतातले प्रसिद्ध 12 आळवार वैष्णव संतांपैकी एक. त्यांचं वैशिष्ट्य असं की चेर वंशातील एक थोर राजा असूनही, राजलक्ष्मी आणि वैभव पायाशी लोळण घेत असूनही त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि वैष्णव संत म्हणून स्वतःचं नाव इतिहासामध्ये कोरलं. त्यांच्या राज्याचा काळ इसवी सन 15व्या शतकाचा असावा असं अंदाजे सांगितलं जातं. कुलशेखर यांचा जन्म वंचित कल्लम इथं झाला. केरळचे चेर सम्राट दृढवत यांचे ते पुत्र होते. या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम इथे होती. हे राजे स्वतःला गौरवाने पद्मनाभ दास म्हणून घेत. म्हणजे पद्मनाभ मंदिर खूपच प्रसिद्ध आहे ना, तर त्या देवाचे आपण दास आहोत असं म्हणून घेण्यात त्यांना धन्यता वाटे. चेर राज्यांचा काळ म्हणजे 12वं शतक असं मानलं जातं. मगाशी मी 15वं शतक म्हटलं तर ते नाही, 12वं शतकामध्ये हा राजा होऊन गेला. कुलशेखर जरी युवराज होते तरी प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोन अवतारांविषयी त्यांच्या मनामध्ये खूप भक्ती आणि पूज्यभाव होता. त्यांची राम भक्ती इतकी उत्कट होती की राजपाट स्वीकारल्यावर एकदा ते रामायण कथेचा काही भाग ऐकत होते आणि ते ऐकता ऐकता सीतेच्या रक्षणाचा भार लक्ष्मणावर सोपवून एकटे प्रभू रामचंद्र खर दूषणाशी लढण्यासाठी गेले, हा भाग त्यांनी ऐकला. आता युद्धकर्मामध्ये अतिशय पराक्रमी असले तरी प्रभू रामचंद्र 14 सहस्त्र राक्षसांशी एकटे युद्ध कसे करतील, हा विचार मनामध्ये राजाच्या आला आणि ताबडतोब राजाने आपल्या प्रधानमंत्रीला बोलवलं आणि सांगितलं. तो इतका भावना विवश होऊन इतका तद्रूप झाला होता रामकथेशी. त्यांनी लगेच प्रधानमंत्रीला बोलवलं आणि सांगितलं की आपलं सर्व सैन्य श्रीरामचंद्रांच्या मदतीसाठी पाठवा. सगळी मंत्री परिषद अवाक झाली. त्यांनी राजा कुलशेखराला समजावलं, श्रीराम हे प्रभू रामचंद्र आहेत महाराज. ते सर्व राक्षसांच्या परिपत्यासाठी समर्थ आहेत. आणि स्वतः प्रधानमंत्री सुद्धा म्हणाला की आपण प्रभूशी तुलना कशी करू शकतो, त्याच्यामध्ये अफाट सामर्थ्य आहे. मग हे मनामध्ये पटल्यानंतर कुठे आपली जी आज्ञा होती ती त्यांनी आपला हुकूम जो होता तो मागे घेतला. श्रीरामाबरोबरच कुलशेखर यांची श्रीकृष्ण भगवान यांच्या ठाई देखील श्रद्धा होती, भक्ती होती. त्याला त्यावेळी ते रंगनाथन असं म्हणत असत. तर रंगनाथाचे दर्शन आपल्याला व्हावं असं त्याला खूप वाटे. तेव्हा राजा देवभक्तीमुळे राजत्याग तर करणार नाही ना, अशी सगळ्या मंत्रीगणांना काळजी वाटली आणि राजाने कुठे निघून जाऊ नये म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी जितके राज्यामध्ये एकूण एक वैष्णव संत आहेत त्यांना वेगवेगळे प्रलोभन दाखवून राज्य दरबारामध्ये हजर राहण्याची सूचना केली आणि सगळीकडे हा प्रसार करवला की त्यांचा सन्मान होईल, त्यांना काही दिलं जाईल, आदराचं स्थान वगैरे असं. आणि त्यामुळे सर्व जेवढे वैष्णव भक्त होते राज्यामध्ये ते सगळे राजधानीकडे यायला लागले आणि राजा त्यांच्याबरोबर भगवद्गीतेबद्दल किंवा महाभारताबद्दल म्हणजे ती चर्चा करण्यामध्ये खूप तल्लीन आणि आनंदित होऊन जात असे. भगवान राम आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दलच्या चर्चा करायला तर त्याला खूप आवडतच असे. पण हळूहळू त्याचा परिणाम असा झाला की वैष्णवांचं प्रस्थ राजधानीतलं खूप वाढलं आणि ती देखील एक डोकेदुखीच होऊन गेली मंत्री लोकांना.
मग सर्व मंत्र्यांच्या डोक्यात काही येईना की आता हे कशा प्रकारे हा प्रकार थांबवला पाहिजे. तर एकदा रामनवमी होती, तर राममूर्तीला पवित्र जलाचं स्नान घालताना मूर्तीच्या अंगावरचे सर्व दागिने काढल्या गेले, एका ठिकाणी ठेवल्या गेले, मूर्तीला स्नान केलं झालं, षोडोपचारे पूजा केली गेली आणि ते सगळे दागिने परत मूर्तीच्या अंगावर वस्त्र नेसवून घातले गेले. तर एका मंत्र्यांनी काय केलं की रत्नमाला एक लपवून ठेवली आणि त्यांनी ठरवलं की आता इथे सगळे अवतीभोवती वैष्णव होते, मग कोणीतरी वैष्णवानीच ती रत्नमाला नेली असावी, असा आळ आणायचा, म्हणजे काही करून त्या वैष्णव लोक कसे आहेत प्रत्यक्षात हे राजाला कळेल. आता जेव्हा एक रत्नमाला, बहुमूल्य रत्नमाला रामाच्या अंगावरची जी असते ती दिसत नाही असं कळल्यावरती राजा तटस्थ झाला की असं कसं झालं, सगळे आपणच लोक होतो या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी आणि पवित्र दिवशी पवित्र पूजा करत असताना अशा दिवसांमध्ये रत्नमाला हरवणं म्हणजे राजाच्या मनाला वाईट वाटलं. तर एक मंत्री लगेच म्हणाला की महाराज तिथे तर सर्व वैष्णव होते, मला तर शंका आहे की या वैष्णवांपैकीच एक जो भक्त होता त्याचा जो सगळ्या कामाचा जबाबदार होता तोच असला पाहिजे. राजाला खूप वाईट वाटलं. राजांनी प्रधानमंत्रीला बोलवलं आणि सांगितलं की एका मडक्यामध्ये अत्यंत जहाल विषारी नाग घेऊन या. मी या ठिकाणी स्वतः सर्व वैष्णवांच्या वतीने सांगतो की वैष्णवांनी हे केलेलं नाही, पण याची परीक्षा सुद्धा कशी घ्यायची ते मी सांगतो. आणि तो मडक्यामध्ये अत्यंत विषारी फणा काढलेला नाग आणल्यानंतर राजांनी सर्वांना सांगितलं की आता हा नाग मी माझ्या हातात घेणार आहे आणि जर का या वैष्णवांनी चोरी केली असेल तर मला हा नाग डंख करेल आणि माझा मृत्यू होईल आणि मला तो मान्य आहे. राजांनी काय बोलणार, सर्व दरबार फक्त बघत होता. राजांनी तो राजाज्ञा कोण, तो जमाना असा होता 12व्या शतकातला, राजाज्ञाचा आज्ञापालन न करणारा नसायचाच कोणी, आणि असला तर त्याचा कडेलोट होत असायचा. तर आणलं ते मडकं, त्याच्यातला तो फणा काढलेला विषारी नाग काढला आणि तो हातात घेतला, नमस्कार केला पहिले आणि मग हातात घेतला राजांनी. आणि राजांनी सांगितलं की माझे वैष्णव जर निरपराध असतील तर या ठिकाणी तसा न्याय दे, असं म्हटलं राजांनी. तर तो साप असा मनगट धरून वर काढल्यावरती असा असा डोलायला लागला. मग राजांनी तो साप खाली ठेवला. आता काय होतं बघायला, कारण साप हातात होता, साप खाली गेला नाही. नैसर्गिक उर्मी असते जनावरांची की अशा विचित्र वातावरणामध्ये डंख करायचं आणि निघून जायचं. तर या ठिकाणी एक नवल घडलं. त्या सापानी स्वतःचा फणा सुद्धा खाली जमिनीवर टेकवला आणि राजाला प्रणाम केला आणि तो साप राजाच्या भोवती गोल फिरला, त्यांनी वळसा घेतला आणि हळूहळू दरबारातनं निघून गेला. सर्व बघणारे दरबारातले लोक चकित झाले, तटस्थ झाले. आता काही कोणाला बोलायला शब्दच नव्हते त्या ठिकाणी. तर राजाला वाटलं हे असं का झालं असावं. राजाने विचारलं, खरं सांगा हे असं का झालं, साप मला का चावला नाही, त्याचा नैसर्गिक गुणधर्म त्यांनी का दाखवला नाही. तर एक मंत्री, आता चमत्कार झाला होता, तर एक मंत्री घाबरत पुढे आला आणि म्हणाला की महाराज माझ्या हातून चूक झाली, ही रत्नमाला इथेच होती पहा, मला दिसली नाही. आणि कारण असं झालं महाराज, खरंच सांगतो प्रामाणिकपणे की वैष्णवांचं प्रस्थ खूप वाढलं आणि थोडंसं तुम्ही पण भानावर यावं म्हणून हे मी केलं होतं. माझं दुसरा काही अपायकारक असं त्याच्यामध्ये हेतू नव्हता. आता राजा खिन्न झाला, उदास झाला. तो विचार करू लागला की हे उदासीन झाल्यामुळे असं कसं झालं. मंत्री वर्गाच्या मनामध्ये हे येणं बरोबरच नव्हतं. तर राजांनी सांगितलं की उद्यापासून मी त्याग करणार आहे आणि मी स्वतः संन्यास घेणार आहे. आणि राजांनी खरोखर त्याग केला आणि तो श्री
विल्लीपुतूर इथे गेला. श्री रंगनाथाचं त्यांनी डोळे भरवून दर्शन घेतलं आणि आपलं समग्र आयुष्य त्यांनी भक्ती मार्गाला समर्पित केलं. सारा उर्वरित आयुष्य त्यांनी रंगनाथ, व्यंकटाद्री, चित्रकूट आणि कण्णपुरम या तीर्थक्षेत्रांमध्ये व्यतीत केलं. वैष्णव भक्तीची अप्रतिम संस्कृत रचना मुकुंदमाला आणि तामिळनाडू भाषेमध्ये पेरुमाळ तिरुमोळी या 2 रचना राजा कुलशेखर यांच्या आजही खूप प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाबद्दलचे त्यांचे काव्य अनेक भक्तांच्या हृदयातील मंत्रच बनलं आहे. त्या काव्यामध्ये बाळकृष्णाचं वर्णन करताना ते म्हणतात, कमलदलाप्रमाणे कोमल कृष्णाचे सुंदर हात पहा, त्या हातांनी तो लोण्याचा गोळा खेळतो, आधाशीपणे खातो आणि हे करताना आपल्याला मातोश्रीकडून फटके बसतील या भीतीने तो दचकतो, कापतो आणि हळूच यशोदेकडे बघतो. त्याची ती भयभीत नजर, कापणारे हात, पोळ्यासारखे ओठ, त्याला लागलेले दही आणि दही खाताना तोंडासमोर धरलेले कोमल हात बघून यशोदा चिडत नाही, तर तिचं हृदय स्वर्गीय आनंदाने भरून येतं. आणि खरंच एखाद्या मातेचं आपल्या बाळाचं असं रूप बघून हृदय भरून येणं साहजिक नाही का? पण हे वर्णन इतकं काव्यामध्ये सुंदर केलेलं आहे कवीनी कुलशेखरांनी. तर कुलशेखर यांच्या मते भक्तिरसाच्या ब्रह्मानंदापुढे देवलोकाचे सिंहासन हे देखील तुच्छ आहे. मला व्यंकटगिरीच्या मंदिराच्या तळाचं सोपान होण्याचे भाग्य दे देवा, तरी खूप झालं रे, अशी ती विनवणी ते करत असत. आजही दक्षिण भारतातील मंदिरांच्या गर्भगृहात जो सोपान असतो त्याला कुलशेखरन पीठ म्हणजे कुलशेखर सोपान असं नाव आहे. त्यांच्या काव्यातून श्रीराम भक्तीची प्रेरणा मिळून कंबन रामायण निर्माण झालं आहे असं परंपरा मानते. एक महान वैष्णव संत तामिळनाडूमधील संतांमध्ये श्री कुलशेखर यांची गणना होते. राजपाटाचा त्याग करून विरक्त साधूसारखे आयुष्य वेचणाऱ्या या संतांना मी मनोमन वंदन करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशीच एखादी कथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.